उमेदाचा उमेदवार माणिकरावबाईंना बंधू जोडण्याचे देवस्थान पट्टाण कोरोनी प्रस्तुत सादर करते नागढोलाचा उमेदवार मंडळ माणिकराव कथा भागूबाईंना बंधू जोडण्याचे श्री विठ्ठल भिरुदेव देवस्थान पट्टाण कोरोनी प्रस्तुत सादर करते नागढोलाचा उमेदवार मंडळ माणिकराव कथा भागूबाईंना बंधू जोडण्याचे देवबस्त्यात गाणीला यात्रा भरती या गावाला देवबस्त्यात गाणीला यात्रा भरती या गावाला आलं देवाजीच्या मनाला भक्त खेलो जोडला जोड हत्यार हाताला वार करतो या पोटाला जोड हत्यार हाताला वार करतो या पोटाला करंडवालू माझ्या देवाला भंडाऱ्याची उधळ देवाला लाखंड भक्त जमला कडोली माळाला असा महिम फुल्ला डवलं देवाला कोलवडी गावाचं विठ्ठल बिरदेव या देवाचं मला वरदान आणि वेळ लावू नकोस डिंब्या काप मारी तुझ्या डोलावर
देवा फार पूर्वी कळलं आणि त्या देव भोळ्या राजाला विठ्ठल देवाने विचार केला होता त्या वेळेला दोघजण देवानी विचार केला बरे खडकाच्या मळाला यांनी गाड्या स्थापन केल्या त्या वेळेला अशा वेळेला काय झालं नवल त्या वेळेला या दोघजण देवानी विचार केला बरे नवल्या विठ्ठल आणि काशलिंग बिराप्पा देवा एकांतीच्या जागी बसले असता देवा बिरदेवाने विचार केला आणि थोरल्या भावाला बोलू लागला त्या वेळेला काय लागला होता बोलायला त्या वेळेला बोलू लागला बाबा बिरू माझा देव या देव या बोलायला लागेला राधाला विठ्ठल बिरदेव बसले असता देवा या दोघजण देवानी विचार केला त्या वेळेला आणि बिरदेव बोलू लागला त्या वेळेला काय झालं दादा खरोखर आपण आपल्या भागुलेकीच आपल्या हातून वाटोळ केलंय शबास तरी आपल्या बाहुलेकीला बाबा धर्माचा बंधू जोडावा लागल देवा धर्माचा बंधू जोडणं म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही गे त्यासाठी सामान्याचा काळ लुटला जाऊ शकतो म्हणून करता बाबा या दोघजण देवानी विचार केला आणि बिराप्पाने काय केलं त्या वेळेला काय केलं बरे आपल्या कामाचा माणूस सोमा मल्हाराला देवा स्वामा स्वामा कामाचा माणूस देवा सोमा मल्हाराला बाबा हळ्या लागला होता मारायला त्या हळ्या मारत असताना देवा सोमा मल्हार धावत पळत जशी हळव्या सोमाच्या कानी पडली देवा हा सोमा मल्हार देवा धावत पळत बाबा या भगवंताच्या जवळ आला देवा भगवंताला बोलू लागला देवा काय बोलू लागला बरी कस काय बोलवणं केलं देवा असं म्हणल्यानंतर देवा देव लागला होता बोलायला तुझ्या बाबू बहिणीला देवा धर्माचा बंधू जोडायचा आहे यासाठी तू काय करायचं बरे गावात जायचं गावातलं 5 पंच बोलून आणायचं असं या दोघजण देवानी सांगितलं बरे असं म्हणल्यानंतर देवा
सोमा मालदार देवा निघून ये चालेला वे मारे गाला लागेला निघून ये चालेला वे मारे गाला लागेला मालधाराला देवा म्हणे त्याच्या निरोप सांगितला होता देवा करता बाबा सोमा मालदार गावात पळत या गावात गेला गावात जाऊन या कलुबा वाण्याच्या वाड्याला आला तसंच बाबा नारोबा गावड्याच्या वाड्याला आला असं मिळून बाबा या गावातले 5 पंच तयार केलं 5 पंचाला सांगितलं देवा तुम्हाला आमच्या देवानं बोलवणं केलंय असं म्हणल्यानंतर बाबा सोमा मालधार देवा निघून ये चालेला चालेला मारे गाला लागेला लागे चतुर सोमा मालधार देवा गावात गेला आणि गावात जाऊन या 5 पंचाला घेऊन देवा त्या 5 पंचांनी विचारलं त्या वेळेला कशाला बोलवणं केलंय आम्हाला काय सांगायचं आहे हो पंचानं तुम्हाला आमच्या देवाने तुम्हाला बोलवणं केलंय बाबा असं म्हणल्यानंतर हो हो ही 5 पंच आणि सोमा मालदार धावत पळत ह्या भगवंताच्या राळाला आली देवा भगवंताच्या राळाला आल्या बरोबर देवा या 5 पंचांनी या सोमा मालधाऱ्यानं देवा या भगवंताला नमस्कार घातला देवा नमस्कार असो नमस्कार असो बरं देवा आम्हाला कशा करता तुम्ही बोलवलंय काय सांगायचंय पंचांना
ना तुम्हाला? झालं तरी काय? आम्ही आपल्या भागुलेकीला हो धर्माचा बंधू शोधण्याकरिता देवा आहा दूरच्या देशाला आणि लांबच्या पल्ल्याला जाणार आहोत. सर तर त्यासाठी देवा हो 6 महिन्याचा काळ लोटला जाणार आहे. एवढं बोलल्यानंतर बाबा तोपर्यंत आपल्या या भागुलेकीचा सांभाळ कोण करील हो अशी चिंता आम्हाला पडली देवा. या 5 पंचातला बाबा कलुबावानी त्यावेळेला बोलला. कुलबाबांना सांगितलं देवा हो मी भागू बहिणीची चिंता मुळीच करू नका. सर माझी जी लेक आहे वेल्ला हो तिला मी दूर ठेवील आहा आणि तुमच्या भागू लेखीला देवा हो प्रेमाचं 5 घास घालीन. प्रेमाचं 5 घास तुम्ही भरवणार. हा बर बाबा असं म्हणल्यानंतर देवा हो या 2 जण देवाची चिंता मिटली. हो ही 2 जण देवानी भागू लेख देवा या लेकी जीवासाठी बाबा या कलोबामानेच्या स्वाधीन केली. हो आणि लेकी जीवासाठी देवा हो पाया पान बांधली 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 पाया सोडल्या त्या मिराशी देव झालं संन्यासी सोडल्या ती रावळ देवपती देवळ गोडय चालले मारे घाला लागले जाता भार जाताना येता भार येताना पुण्या जाग्याला देवगाव गेल्या देवा येळेला सुभेरानू मांडली. तर देवा हो या 2 जण देवानी ही जी लेक आपली बागू लेक आहे देवा हो या कलोबावानीच्या स्वाधीन केली देवा. आणि लेकी जीवासाठी पाया पान बांधली देवा. सोडल्या ती देवळा हा वसड्या पल्ली रावळ्या सोडले त्या मिराशी आणि 2 जण देव संन्याशी होऊन संन्यासाचं रूप धारण करून देवा आहा निघून चालली होती त्या वेळेला देवा. गाव देवा हा महेश बापूराव शेळके त्यांचं नाव मानेगाव त्यांचं गाव हा अशा भक्तिवान राजाने हो, हो. 101 रुपयाचा दान धर्म केला आहे. अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद देवा. संत संघ तुझा घडला बिरुदेवा रे तुझ्यावर जीव जळला. संत संघ तुझा घडला बिरुदेवा रे तुझ्यावर जीव जळला. संत संघ तुझा घडला बिरुदेवा रे तुझ्यावर जीव जळला. संत संघ तुझा घडला बिरुदेवा रे तुझ्यावर जीव जळला. सुरवंती कोटी देवा तुम्ही जन्म घेतला. मायवा बहिणीनं तुमचा सांभाळ हो केला. राजा नारायणाचा सूर्य उगवला बिरुदेवा रे तुझ्यावर जीव जळला. तुझा
तुम्ही केले विठ्ठल प्रभू तुम्हा भेटण्या हो आले कडोली गाव आहे मनाला विरू देवाने तुझ्यावर जीव जळला सांग तुझा आला लागला विरू देवाने तुझ्यावर जीव जळला जिल्ह्यात माझं माणेगाव हे गाव विठ्ठल बिरुदेवाच तिथं मांडल हो ठाण बोल 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 टक्क तुझा जगी गाजला बिरुदेवाने तुझ्यावर जीव जळला तुझा मला लागला बिरुदेवाने तुझ्यावर जीव जळला पहिल्या जाग्याला सोडल्या दोघजण देवाने विचार केला आणि शिवच्या जाग्यावर गेले असता देवा दोघांनी विचार केला विचार करून थोरल्या बाबाला गुरुदेव बोलू लागला त्यावेळेला दादा हो आपण काय असं केलं तर आपल्याला काय भक्त गावायचा होय नाही की? म्हणून बाबा काय करावं लागेल बरे आपल्या अंगावरची कापडा आपण देवा हो इथं काढून जाळून टाकू आणि त्या कपडाची राख आपल्या अंगाला लावू आणि संन्यासाचं रूप धारण करू हो आणि म्हणून करता बाबा हा. संन्यासाचं रूप धारण केलं देवा आणि हे दोघजण देवाने निघून ये चालेल मार्गाला लागेल निघून ये चालेल मार्गाला लागेल सवारे जाताना सवारे येताना या
ना देवा हो संन्यासाचं रूप धारण केलं देवा आहा आणि दोघ जण देव देवा हिंडत फिरत या राही उपरी बनाला आणि जाडी गोल्डन वालाला सारं झाडी गोंडलवन ढुंढून घालं तरी काय भक्ताचा सुदावा लागना देवा हो म्हणून करता बाबा किती झालं त्यांना अवघड त्या वेळेला अवघड झालं देवा हो म्हणून करता बाबा आहा झाडी गोंडलवन सोडून दिलं हो दोघ जण दे देवा निघून येत आलेले वे मारे गाला लागेले 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 दाता भारे दाता नवे येता भारे येता नवे दाता भारे दाता नवे येता भारे येता नवे गेलं पुण्या जाग्याला व पन्हाळ हे गडाला व गेलं पुण्या जाग्याला व पन्हाळ हे गडाला व गेल्याला वायळला व सुंबेरानू म्हणेले तर देवा हो या दोघ जण देवानी झाडी गोंडलवन आणि राही उकरी बन सोडून दिलं त्या ठिकाणी देवा हो. आणि दोघ जण देव देवा हिंडत फिरत कुठं आलं या पन्हाळगडाला आलं देवा हो पन्हाळगडाला आल्या बरोबर देवा या दोघ जण देवानी पन्हाळगड बाबा सारा धुंडून काढला देवा वर भक्ताचा काही सुधावा लागला म्हणून नाही करता बाबा हो दोघ जण देवानी हे पन्हाळगड सोडला आहा आणि हिंडत फिरत कुठे गेलं त्या ठिकाणी कुठं गेलं त्याबरोबर रत्नागिरी डोंगराला गेले देवा हो रत्नागिरी डोंगर सारा धुंडून काढला पर भक्ताचा काही सुधावा लागला नाही गुरुदेवाने विचार केला हो आणि दादाला सांगितलं देवा झालं तरी काय चल दादा हो मी लय थकून गेलो या ठिकाणी थकून गेला हा अरे बाबा हो हो आपल्याला भागू लेकीसाठी बंधू शोधण्यासाठी जायचं आहे हा तर त्याकरता बाबा हो हो एवढ्यात थकून जमणार नाही म्हणून करता बाबा हो या दोघा जण देवानी काय केलं काय केलं हे बरं रत्नागिरी डोंगर सोडून दिला आहा आणि दोघ जण देव देवा हो. निघून हे चालले चालले पलंगाला लागले लागले हे चालले चालले पलंगाला लागले लागले सांगतो मी तुम्हाला तर देवा हो या दोघजण देवानी आहा रत्नागिरी डोंगर सोडून दिला देवा हो आणि दोघजण देव देवा हिंडत फिरत कुठं आलं बरे हिंडत फिरत या विटा गावाला आलं आणि विटा गाव ढुंढून काढलं तरी काय भक्ताचा सुदावा लागना देवा होय या दोघ जण देवाला हा किती अवघड झालं माहित आहे का तुला किती अवघड झालं देवा
असा उन्हाचा कडाकडा आणि दोघ जण देवानी काय केलं बरं? काय केलं त्या ठिकाणी? विटा गाव सोडून दिलं आणि बाबा एक सुराच्या झाडाखाली आले. सुराच्या झाडाखाली आल्या देवा. हो दोघ जण देव थकून गेलं होतं त्या ठिकाणी. दोघ जण देवाने विचार केला देवा. हो आणि विश्रांतीसाठी देवा हो या सुराच्या झाडाखाली गाढ सावली दिसली त्यांना. आणि दोघ जण देव बाबा या सुराच्या झाडाखाली देवा हो विश्रांतीला बसलं. आणि विश्रांती करता बसले असता मागे काय झालं देवा? चैत्र मासी उन्हाळा वे ऊन लागे जळाला वे. 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 भोळ्या माझ्या सवाची वे भोळ्या माझ्या संघाची वे भोळ्या माझ्या संघाची वे भोळ्या माझ्या संघाची वे. यात्रा वाहू लागेली वे यात्रा वाहू लागेली वे यात्रा वाहू लागेली वे यात्रा वाहू लागेली वे यात्रा वाहू लागेली वे. हार हार म्हणीत वे हार हार म्हणीत वे. डोंगराकड पळत वे डोंगराकड पळत वे डोंगर म्हणल्या येळेला वे सुंबे रानू म्हणेल हार हार म्हणेल वे भोळा माझा शंकर वे. भोगा दादानो वे भगताचं नाव यावं. ऐका ऐका दादानो वे भगताचं नाव यावं. सरवीर हैत नावाचं व हैत माने गावाचं व. सरवीर दादा नावाचं व हैत माने गावाचं व. सरवीर दादा नावाचं व हैत माने गावाचं व. सरवीर दादा नावाचं व हैत माने गावाचं व. शरणाच्या बाळानं व तिरू देवाच्या लेकानं व शरणाच्या बाळे देवाला व देवाला जीवाला व एक रुपये देवाला व. पटकन बोले वडीच्या व देवा साय होवावा व. पटकन बोले गावाला व देवा साय होवावा व. देवा हो या सुराच्या झाडाखाली देवा विश्रांती करता बसले असता हे दोघ जण देव माग काही झाले होते त्या वेळेला. चैत्र मासी उन्हाळा आणि ऊन लागे झळा. खाल्ला कल्ली लोक बाबा ही पाडवा जेवून देवा हो या भोळ्या शंकराची देवा आहा. यात्रा लागली होती वाह्याला देवा. आणि ही यात्रा बाबा या सुराच्या झाडापर्यंत आली. या सुराच्या झाडाजवळ आली देवा. हो बिरदेवाला जाग आली आहा. आणि बिरदेवाने सांगितलं देवा काय सांगितलं हे बरं? दादा झालं तरी काय? आणि यात्रकरी लोक कुठे निघाले ती? ही यात्रकरी लोक होय. हा अरे दादा हो हो मी पण तुझ्या संग झोपलो इथं. हा मला पण माहित नाही यात्रकरी लोक कुठं निघाल्यात ते. चला आपण जाऊन विचारू त्यांना. हो असं म्हणल्यानंतर देवा ती दोघ जण देव बाबा या वारकरी लोकांजवळ आलं देवा. हो आणि बोलायला लागलं त्या ठिकाणी. ए दादा हो काय झालं? कुठे निघाला हो तुम्ही? आम्ही होय हा आम्ही शिंगणापूरला चाललोय. भोळ्या देवाच्या यात्रेला. हो. असं म्हणल्यानंतर देवा आहा. देवाने विचार केला आणि सांगितलं दादा हो आपण पण जाऊ यात्रेला. तिकडेच भक्त गावला तर बघू. एखादा यात्रेत भक्त गावला तर गावला. हो म्हणून करताय बाबा आहा. दोघजण देव देवा हो निघून येत आलेलं मार्गाला लागलं. निघून येत आलेलं मार्गाला लागलं. जाता बार जाताना येता बार येताना गेलं पुण्या जाग्याला जवळ महादेवाच्या रवळाला गेल्या बाहेरला.
देवा आहा. यात्तर करी लोका बरोबर देवा हो निघून चालली होती त्या ठिकाणी ती दोघं जण देव शिंगणापूरच्या देवाला गेली होती देवा हो मोठ्या महादेवाला गेली असता देवा आहा कसं झालं त्या ठिकाणी काव देवा हो हो गणेश शेळके त्यांचं भक्तालाय तुझा नवरा देवाला देवा भक्तालाय तुझा नवरा लोकांबरोबर देवा त्या भोळ्या देवाच्या यात्रेला आणि शिंगणापूरला गेली होती देवा शिंगणापूरला गेली असता देवा महादेवाला अंतर्ज्ञानाने कळालं की धनगराचं दोन देव देवा हो हो नवनाथ नावाचं मानेगाव गावाचं अरे पांड्याच्या बाळानं शबास 101 रुपयाचा दान धर्म केला असा भक्त भंडारा देवा मिसळून त्या भोळ्या शंकराच्या रावळाला आली हो ते अंतर्ज्ञानानं महादेवाला कळालं देवा हो जसं अंतर्ज्ञानानं कळालं देवा की गारुडी भगवंत आपल्या यात्रेला आल्या तर धनगराचं दोन देव आपल्या यात्रेला आले तर म्हणल्यानंतर देवा हो हा शंकर देवा काम महादेवाने बाबा आपलं सिंहासन सोडलं देवा आणि आपल्या पायानं हळूहळू चालत या गारुड्या भगवंताच्या जवळ आलं देवा हो भगवंताच्या जवळ आल्याबरोबर देवा दोघजण देवाला रामराम घातला राम राम असो राम राम असो राम राम असो म्हणल्यानंतर देवा हो का महादेव बोलू लागला होता त्या वेळेला कशा करता आला तुम्ही आमच्या यात्रेला जसं वाटुळीची वडाची पानं जशी वाटुळीने उडून यावी हो अशा मूर्ती तुम्ही आमच्या रावळाला आलात असं म्हणल्यानंतर देवा हो या महादेव दुर्देवानं सांगितलं देवा दुर्दैवाने काय सांगितलं बऱ्या खरोखर महादेवा हा आम्ही आमच्या बाबू लेकीला हो धर्माचा बंधू आणि शोधण्याकरिता बाबा हिंडत फिरत या तुझ्या रावाला आलो धर्माचा बंधू तुम्हाला पाहिजे हा असं म्हणल्यानंतर या महादेवानं खदखद हसला देवा हो बोलायला लागला त्या वेळेला महादेवानं सांगितलं खरोखर धनगराचं देव येणं म्हणते काय खोटं नाही देवा हो माझी यात्रा जी आहे देवा लाखोच्या संख्येने यात्रा भरती आहे असं यातला कुठलाही 50 मनगटी धरायचं आणि तुमच्या सेवेला लावायचं असं त्यानं सांगून दिलं होतं त्या वेळेला देवा हो शाहीर गणपत गावडे गादीला या असं म्हणल्यानंतर देवा हो या दोघजण देवाने विचार केला आहा. आणि बिरदेव बोला लागला त्या वेळेला हो खरोखर महादेवा तू भोळा आहे तू हो. भोळाच राहणार
असं म्हणल्यानंतर देवा तुम्ही काय करायचं? तू जर म्हणतो 50 मनगटी धरायचं असं आणि शेवाला लावायचं, तर बाबा ह्या तुझ्या जर ह्या रावळाला म्हणशील हो तर 1.5 बघत आहे देवा. 1.5 बघत? हा अरे धनगराचं तुम्ही देव किती येड. काय झालं बरं? अरे बाबा माझ्या यात्रेला हा मुंगी शिरकाला जागा ना एवढं भक्त येतात बर आणि तू म्हणतोय तर 1.5 भक्त आहे. काय सांगायचंय महादेवा तुला? झालं तरी काय? ही जी तुझ्या यात्रेला लोक येते ती हो कोण येतंय हौसानं, कोण येतंय नवसानं, असं कोण येतंय चोऱ्या करायला, कोण येतंय किस का फायदा? अशी तुझ्या यात्रेला यात्रा भरते देवा. बर तुम्ही काय करायचं आता? व काय करायचं आता? हो तुला 1.5 बघत जाऊन द्यायचं आहे. तुम्ही आता मला 1.5 भक्त दावून द्या. असं म्हणल्यानंतर महादेवाने सांगितलं हो मी जे सांगतो ते करावं लागल. करू घे. असं म्हणल्यानंतर देवा अभिर्देव बोलायला लागला. 18 बळगा वाटाया असं तुम्ही कराया, 18 बळगा वाटाया असं तुम्ही कराया, 18 कमरेला थाप मारी दुनियाला, बाई देव तुम्हाला रजा घ्यावी आम्हाला, आमच्यावर गुरुला, आमच्यावर गुरुला, आमच्यावर गुरुला.